आम्ही आधी व्हिडिओ दाखवला की शेतमालाचं विनामूल्य ॲग्रिकल्चर अँड रूरल मार्केटिंग तुम्ही मार्केट मिरचीवर कसं करू शकता. आता मार्केट मिरची काय आहे. मार्केट मिरची हे IIT रूरल टेक्नॉलॉजी ॲक्शन ग्रुप जो प्रधान मुख्य वैज्ञानिक सल्लागार भारत सरकार यांच्या अंतर्गत जो प्रोग्राम सुरू आहे प्रत्येक IIT मध्ये त्याच्या अंतर्गत असलेलं प्रोजेक्ट आहे. तर मराठी सगळ्यांना समजतं की हिंदीत बोलू. मराठी चालतं ना. हां. तर मार्केट मिरचीची निर्मिती याच्यासाठी करून घेतली आहे आणि त्याचं आमचं मिशनचं नावच आहे त्या प्रोजेक्टचं, मिशन मेरा मोबाईल मेरा मार्केटिंग वाया मार्केट मिरची. तर मेरा मोबाईल मेरा मार्केटिंग म्हणजे काय आहे. आज गावखेड्यात प्रत्येक घरात एक स्मार्टफोन तरी आहे. सगळ्या स्मॉल अँड मार्जिनल फार्मर्सकडे स्मार्टफोन आहे, सेल्फ हेल्प ग्रुपकडे स्मार्टफोन आहे. परंतु त्याचा प्रभावीपणे उपयोग करून आपण आपल्या मालाला ऑनलाईन मार्केट लिंकेजेस तेही पूर्णतः विनामूल्य कसे मिळवू शकतो हे त्यांना अजूनही माहिती नाही आहे. आणि त्याच्यासाठी आमच्या या मिशन अंतर्गत मार्केट मिरचीची निर्मिती पण करण्यात आलेली आहे, जी ॲप पण आहे आणि वेबसाईट पण आहे आणि ज्याच्यावर सगळ्या कृषी आणि ग्रामीण क्षेत्रातल्या कॅटेगरीजचं ऑनलाईन मार्केटिंग होतं. कसं होतं काय होतं ते आपण आता व्हिडिओमध्ये ज्यांनी पाहिला त्यांना माहिती आहे, तरी मी रिपीट करते. आणि याचे ट्रेनिंग्स IIT प्रोजेक्टद्वारे आम्ही भारतातल्या सर्व भागात घेत असतो. कधी ऑनलाईन घेतो कधी ऑफलाईन घेतो. 2च महिन्यापूर्वी मी झारखंडला ह्याचे ट्रेनिंग केले आणि तिथे ट्रेनिंगसाठी आलेल्या बायका पल्लो बिल्लो घेतलेल्या अशा महिला किसान शेतकरी होत्या. मला वाटलं या काय ग्रास्प करणार, पण तुमच्याशी शेअर करायला आनंद वाटतो की त्याच महिलांनी त्यांना सरसोसाठी मोहरीसाठी जो भाव मिळत होता त्याच्यावर 6,000 रुपये प्रति टन जास्त भाव मार्केट मिरचीद्वारे मिळवला. हे कसं झालं. कारण त्या मार्केट मिरचीवर जेव्हा तुम्ही जाहिरात टाकता तेव्हा आम्ही तुम्हाला खरेदीदारांची जी कॉलनेस दाखवतो ती ऑल इंडिया असते आणि तुम्ही तुमच्याच भागात जेव्हा माल विकायला जाता तेव्हा जे विकणारे असतात विकत घेणारे असतात त्यांची एक चांडाळ चौकडी बनलेली असते. त्यामुळे ते एका लेवलच्या वर तुमचा भाव वाढू शकत नाही, मालाचा भाव. परंतु इथे तुम्हाला ऑल इंडिया असतं. इवन बांगलादेश श्रीलंका नेपाळपासनं शेतकरी FPOs आणि अनेक ट्रेडर्स इन्क्लुडिंग बिग बास्केट निंजा कार्ट मार्केट मिरची वापरतात. त्यामुळे तुम्हाला ऑनलाईन मोठं मैदान उपलब्ध होतं आणि त्याचा फायदा तुम्हाला जास्त चांगले मार्केट लिंकेजेस तेही विनामूल्य मिळायला होतं. बरं, मार्केट मिरचीवर तुम्ही काय काय विकू शकता. तुम्ही जर कॅटेगरीज पाहिल्या, ग्रेन्स अँड पल्सेस, धान्य कडधान्य, आपल्या इथलं पांढरं सोनं कापूस ज्याच्यासाठी स्पेशल कॅटेगरी आहे, ऑइल सीड्स, कॅश क्रॉप्स, स्पायसेस. नॅशनल बांबू मिशननी स्पेशल बांबूसाठी कॅटेगरी टाकली आहे, बांबू फॉरेस्ट्री हर्बल. बचत गटांसाठी कॅटेगरी आहे रूरल प्रोडक्ट्स, ॲग्रो प्रोसेसिंग. डेअरीसाठी सेपरेट कॅटेगरी आहे, ॲनिमल हजबंडरी, पशुपालन, मच्छी पालन सगळ्यासाठी आहे. आणि या सगळ्या कॅटेगरीज त्याच्यात पुन्हा सीड्स आहे, फर्टिलायझर्स आहे, हायटेक ॲग्री आहे ज्याला आपण प्रिसिजन ॲग्रिकल्चर म्हणतो. या सगळ्या कॅटेगरीजच्या अंतर्गत पूर्ण भारतातले अगदी नागालँड दिमापूर पासून डाऊन साऊथपर्यंत शेतकरी समूह आपापल्या जाहिराती टाकत असतात आणि आपापले मार्केट लिंकेजेस बनवत असतात. मार्केट मिरची एवढं पॉप्युलर होण्याची 2-3 कारणं आहेत. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते ॲब्सोल्युटली फ्री आहे. इथे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे चार्जेस द्यावे लागत नाही आणि ह्याच्यात कोणचंही हिडन बिझनेस मॉडेल नाही. तुम्ही जाहिरात टाकली की आम्ही तुम्हाला सगळ्या खरेदीदारांची त्या कॅटेगरीच्या कॉल लिस्ट दाखवतो आणि जेवढ्या खरेदीदारांना तुम्ही कॉल लावता तुमची ॲक्टिव्ह रँक वाढत जाते आणि तुमचे मार्केट लिंकेजेस वाढत जातात. दुसरं कारण आहे की हे वापरायला अतिशय सोपं आहे. कुणीही लेमॅन अगदी आपला
साधा शेतकरी जो फार शिकलेला नाही आहे, ज्याला काही फार इंग्लिश यायची गरज नाही आहे, कारण इथे क्लिकिंगचंच मेन काम आहे. चॉईसेस सिलेक्ट करणं, क्लिक करणं आणि पुढे जाणं. मार्केट मिरची वापरू शकतो. गमतीची गोष्ट म्हणजे एकाने शेण सुद्धा मार्केट मिरचीवर विकलाय. त्यांनी इतकी छान जाहिरात केली, देसी गाय का शुद्ध गोबर होम हवन केली आहे. त्याला 4 ग्राहक भेटले मार्केट मिरचीवर, त्यातला एक US होता. त्याच्यामुळे आपण म्हणतो ना की बोलणाऱ्याची बोरही विकली जातात आणि चुपचाप बसणाऱ्याचं सोनंही विकलं जात नाही. तर ऑनलाईन ॲडव्हर्टायझिंगच्या क्षेत्रात पण असंच आहे. म्हणून जे कोणी जाहिरात टाकतात मार्केट मिरचीवर, आताच मला संध्याकाळपर्यंत फोन यायला लागतील, ताई तुमचं भाषण ऐकलं जी, आम्ही जाहिरात टाकली जी, आणि आम्हाला अजून कोणी कॉल केलं नाही. तर याच्यात म्हणूनच मॉडेल असं आहे की तुम्ही जाहिरात टाकल्या आम्ही तुम्हाला जी खरेदीदारांची कॉल लिस्ट दाखवतो त्यातल्या प्रत्येक कॉल बटनच्या समोर, प्रत्येक खरेदीदाराच्या समोर त्याची ॲक्टिव्ह रँक दिलेली असते, विच इंडिकेट्स की तो खरेदीदार किती ॲक्टिव्हली मार्केट मिरचीवर खरेदी करतोय. आणि तुम्ही जशी जाहिरात टाकता तुम्हाला तुमच्या जाहिरातीला फक्त एक ॲक्टिव्ह रँक मिळालेली असते त्या कॉल लिस्टमधनं. बरं, ती कॉल लिस्ट तुम्हाला व्हॉट्सअप आणि SMS पर पण येते, म्हणजे नंतरही जाऊन तुम्ही त्याच्यावर ती लिंक क्लिक करून कॉल करू शकता. कॉल करताना ज्यांची ॲक्टिव्ह रँक हायर आहे त्यांना पहिले कॉल करायचं, आणि जितक्या लोकांना तुम्ही कॉल करत जाता तुमच्या जाहिरातीची ॲक्टिव्ह रँक वाढत जाते. आणि तुम्ही म्हणजे आपण प्रायोरिटी लिस्टिंग ज्याला म्हणतो ना, गुगलमध्ये पण सगळ्यांना माहिती आहे की पहिले 2-3 पेजेसच पाहिले जातात, पुढचे पेजेस पाहिले नाही जात. तर मार्केट मिरचीवरी जे ॲक्टिव्ह आहेत त्यांना ॲक्टिव्ह सेलर लिंकमध्ये समोर दाखवलं जातं आणि त्यांना भरपूर मार्केट लिंकेजेस मिळतात. आणि सेम मॉडेल विकत घेणाऱ्यांच्या बाबतीतही आहे. विकत घेणारे जितके खरेदीदारांना विकणाऱ्यांना कॉल करतात तितकी त्यांची ॲक्टिव्ह रँक वाढते. आम्ही ज्यांची ॲक्टिव्ह रँक 1000च्या वर आहे अशा विकणाऱ्यांना आणि विकत घेणाऱ्यांच्या मुलाखती पण घेतल्यात आणि त्या मार्केट मिरची YouTube चॅनलवर उपलब्ध आहेत आणि त्या BBC न्यूजनी ब्रॉडकास्ट पण केलेल्या आहेत. आता मार्केट मिरचीचे कशी वापरावी याच्यासाठी IITनी स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टच्या अंतर्गत सगळ्या भारतीय भाषांमध्ये व्हिडिओ बनवलेले आहेत. आता आपल्याला ठीक आहे, आपल्याला हिंदी कळतं, पण तिथे ओडियावाल्यांना ओडियाच कळतं, नंतर बंगालीवाल्यांना बंगालीच कळतं. सगळ्यात प्रॉब्लेम साऊथ इंडियामध्ये येतो. तर या सगळ्या लँग्वेजेसमध्ये व्हिडिओ बनवले असल्यामुळे मार्केट मिरची आज झपाट्याने पूर्ण भारतभर पसरते आहे. आणि नुकतंच नीती आयोगाने बेस्ट ॲग्रिकल्चर इनोव्हेशन म्हणून याला आझादी का अमृत महोत्सवमध्ये ते जे कॉम्पेंडियम पब्लिश करतात आहे त्याच्यात ॲड केलेलं आहे. म्हणजे त्यांचं स्वतःहूनच मला कॉल आला की मॅडम मार्केट मिर्ची के बारे में लिख के बताओ. तर मी म्हटलं की ते काही स्टार्टअप नाही आहे किंवा सोशल एंटरप्राइज नाही आहे. मार्केट मिर्ची इज अ ओपन मूवमेंट. इट इज बाय द पीपल फॉर द पीपल अँड टेकन अहेड बाय द पीपल ओनली. तर त्याच्यामुळे पण ते म्हणे स्टार्टअप नसलं तरी चालेल, पण याचा इतका इम्पॅक्ट आहे तर त्यांनी ते नीती आयोगाने इन्क्लूड केलेलं आहे. तर थोडक्यात आपण आता मार्केट मिरची कशी वापरायची, इथे किती जणांना आपला माल विकायचा आहे, इथे येऊन बसलेत म्हणजे काहीतरी विकायचं आहे, अजून त्याने हात वर करा ना प्लीज. हां, व्हेरी गुड. तर आता मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगते कारण आपल्याकडे वेळ आहे आणि काही लोक उशिरा आलेत, त्यांनी व्हिडिओ पाहिलेला नाही आहे. आपण व्हिडिओ पुन्हा नंतर प्ले करू. पण माझा अनुभव असा आहे की व्हिडिओ पाहिला ना की तुम्ही लोक कम्फर्ट झोनमध्ये जाता की खूप सोपं आहे, आपण कधीही करू, पण ते कधीच होत नाही. त्याच्यापेक्षा तुम्ही आत्ता माझ्यासमोर कराल तर ते तुमच्या कायमचं लक्षात राहील. आणि कॉल लिस्ट म्हणजे काय, व्हॉट्सअप आणि SMS वर कशी येते तेही तुम्ही मला विचारू शकाल. कोणाला जर काही अडचण आली तर मी इथेच आहे, आपला मोबाईल घेऊनही माझ्याकडे येऊ शकता. तर सगळ्यांकडे गुगल प्ले स्टोअर आहे. हां, तर गुगल प्ले स्टोअरला जा आणि मोबाईल डेटा ऑन करा. गुगल प्ले स्टोअरला जा आणि सर्च बारमध्ये मार्केट आणि मिरची लिहा. आता नाव आम्ही फनी ठेवलंय मार्केट मिरची, पण याचा मिरचीशी काहीही संबंध नाही. मार्केट मिरची म्हणजे मार्केट का देसी तडका. रूरल मार्केटिंगची डेफिनेशन काय असते, बुकिश डेफिनेशन, की जे काही अर्बन इंडियात सरप्लस होतं
कार सरप्लस झाल्या, निरमा सरप्लस झाला, कॉम्प्युटर सरप्लस झाले की नेऊन गावाखेड्यात विका. दॅट इज अ बुकिश डेफिनेशन ऑफ रुरल मार्केटिंग. Market Mirchi has changed the definition of rural marketing. It is a bottom up approach जिथे माझा शेतकरी, माझा FPO, माझा बचत गट त्यांचे प्रॉडक्ट शहरी भारताला विकतो, म्हणून मार्केट मिरची नाव आहे आणि त्याचा अर्थ आहे मार्केट का देसी तडका. आम्हाला नाव असं हवं होतं की ऐकणाऱ्यांनी विसरलं नाही पाहिजे. आता माझं नाव प्रगती गोखले आहे आणि मी ॲडवायझर आहे राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिशनला आणि रिटायर्ड प्रिन्सिपल सायंटिस्ट आहे. एमगिरी इथे काही लोकांना माहिती असेल, वर्ध्याचं सेंट्रल गव्हर्नमेंटची इन्स्टिट्यूट, तिथून रिटायर झाली आहे. परंतु मी ग्रामीण भारतात, अख्ख्या ग्रामीण भारतात ओळखली जाते ती मेरा मोबाईल तेरा मोबाईल करनेवाली मॅडम म्हणून. तर अशा प्रकारे हे आमचं मिशन आहे. तर आता तुम्ही सगळ्यांनी ज्यांची ज्यांची ॲप डाउनलोड झाली त्यांनी मला हातवर करून फक्त सांगा किंवा दाखवा. व्हेरी गुड. ज्यांची व्हायची आहे त्यांच्यासाठी आपण 2 मिनिटं थांबू आणि ज्यांची झाली आहे त्यांनी त्याचं अवलोकन करा. परत एकदा सांगते, गुगल प्ले स्टोअरला जा, सर्च बारमध्ये 2 शब्द लिहा, MARKET मार्केट, एक जागा सोडा, दुसरा शब्द लिहा MIRCHI मिरची. मार्केट मिरची दिसायला लागेल, त्याचा लोगो M सारखा आहे आणि इन्स्टॉलवर क्लिक करा आणि ओपनवर क्लिक करा. आणि ज्यांची ओपन झाली आहे त्यांनी कृपया त्याचं निरीक्षण करा. आता येणाऱ्या 5 मिनिटात आपण आपली जाहिरात मार्केट मिरचीवर टाकणार आहे आणि आपल्याला खरेदीदारांची कॉल लिस्ट मिळणार आहे. कोणाची ॲप डाउनलोड व्हायची राहिली आहे का तर हात वर करा. हां चालेल, आम्ही थांबतो तुमच्यासाठी. काही अडचण असेल तर मोबाईल घेऊन इथे या. हां, आता सगळ्यांची ॲप झाली आहे डाउनलोड. तर आता त्याच्यात काय काय दिसतंय मला जरा सांगाल का? डाव्या बाजूला 3 आडव्या रेषा दिसतात आहे, त्याला ॲपचा मेन्यू म्हणतात. जे लोक ॲप वापरतात त्यांना माहिती आहे. त्या मेन्यूवर क्लिक करा जरा. काय दिसतंय? होम. होम म्हणजे आपलं जे मेन पेज आहे ते. माय ॲड्स म्हणजे तुम्ही ॲड पोस्ट केल्यानंतर तिथे जाऊन त्याच्यात बदल आणि फोटो टाकू शकता. त्याच्या खाली आहे माय ॲड रिस्पॉन्सेस, ॲड्सला आलेले रिस्पॉन्सेस. ॲडला जेव्हा रिस्पॉन्सेस येतात तेव्हा इथेही पाहू शकता आणि तुम्हाला व्हॉट्सअप आणि SMS द्वारे ज्यांनी रिस्पॉन्स केला त्याचा नंबरही येत असतो. त्याच्या खाली हेल्प आहे. हेल्पमध्ये ही ॲप कशी वापरायची याचं उदाहरण आहे. आणि दुसरी गोष्ट, आपण जर व्हिडिओ पाहिला मराठी, त्या हिंदी व्हिडिओची लिंक हेल्पमध्ये आहे. त्याच्या खाली आमच्या मिशनविषयी लिहिलेलं आहे. आता मेन्यू बंद करा. मेन्यूवर परत क्लिक केलं की मेन्यू बंद होतो. उजव्या बाजूला काय दिसतंय? मेन्यूच्या अपोजिट उजव्या बाजूला मी सगळ्यांना विनंती करते की थोडं समोर येऊन बसलात तर बरं होईल. ज्यांना खरोखरी ॲड पोस्ट करायच्या आहेत त्यांनी प्लीज समोर येऊन बसा, म्हणजे आपल्याला पाहायला. तुम्हाला करायच्या आहेत का तर समोर या. हॉल काही भरगच्च नाही आहे, ॲग्रोव्हिजनच्या मानाने काहीच नाही आहे भरगच्च. त्याचं कारण आहे की भरपूर पॅनल सेशन सुरू आहेत. उजव्या बाजूला काय दिसतंय? लँग्वेज चेंज करायचा ऑप्शन दिसतोय. तर लगेच सगळ्यांनी हिंदी मराठी करू नका. केलं की तुमची वेबसाईट किंवा ॲप हिंदी मराठीत होईल, त्याच्याबद्दल काही वाद नाही. पण मी असं का सांगते त्याच्या मागे एक कारण आहे. इथे आपल्याला काही फार इंग्लिश लिहावं नाही लागत, 1-2 इंग्लिश शब्द. आणि तुमची जाहिरात जेव्हा पोस्ट होते ना तेव्हा खरेदी करणारे कसे आहेत ते B2B आहेत, म्हणजे बिझनेस टू बिझनेस खरेदी करणारे आहेत. त्यामुळे ते इंग्लिश शब्दावर जास्त सर्च करतात. म्हणून होता होईल तो आपली ॲड आपण इंग्लिशमध्ये टाकावी. आणि ही काहीच नाही जमलं तर प्रॉडक्टचं नाव जे काही विकायचं आहे, कॉटन विकायचं आहे तर कॉटन, हळद विकायची आहे तर टर्मरिक, तेवढं तरी इंग्लिशमध्ये टाकावं. ठीक आहे. सिलेक्ट लँग्वेज झालं. आता त्याच्या खाली काय दिसतंय?
मोठ्याने बोला. व्हेरी गुड. 3 आपल्याला सेक्शन्स दिसतात आहे. सेल म्हणजे विक्री, बाय म्हणजे खरीदणे, जॉब्स म्हणजे सगळ्यांना माहिती आहे. आता आपल्याला जास्तीत जास्त काम विक्रीचं आहे, बरोबर आहे. जर आपण FPO असलो किंवा आपण इंडिव्हिज्युअल किसानी असलो तर कधी मधी बाय सेक्शनला जाऊन आपण सीड्स, ट्रॅक्टर्स वगैरे खरेदी करू शकतो. पण आपल्याला जास्तीत जास्त काम विक्रीचं आहे, म्हणून ॲप जेव्हा उघडते तेव्हा बाय डिफॉल्ट आपण विक्री विभागातच असतो. विक्री विभागात तुम्हाला काय काय दिसतंय? एक पिवळ्या रंगाचं मोठं बटन दिसतंय ज्याच्यावर लिहिलंय पोस्ट फ्री सेल्स ॲड. ते आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे, पण आपण त्याच्यावर नंतर जाऊ. त्याच्या खाली काय दिसतंय बघा, सर्च ऑल सेलर्स. त्याच्या बाजूला आहे सर्च ॲक्टिव्ह सेलर्स. सर्च ऑल सेलर्स म्हणजे जे जे लोक जाहिरात टाकतात त्याच्यावर क्लिक केलं तर तुम्हाला लेटेस्ट ॲड दिसतील. क्लिक करून बघा. 2च दिवसापूर्वी मी CICR कॉटन रिसर्चला ट्रेनिंग दिलं, तर कापसाच्या वगैरे भरपूर जाहिराती तुम्हाला दिसतील. तसंच मागच्या आठवड्यात माझे कोकण आणि सिंधुदुर्ग वगैरे जाहिराती झाल्या, त्यामुळे कोकणातलेही भरपूर प्रॉडक्ट्स दिसतील. ठीक आहे. त्याच्या बाजूला आहे सर्च ॲक्टिव्ह सेलर्स. जसं आम्ही म्हटलं की प्रायोरिटी लिस्टिंगमध्ये आम्ही ॲक्टिव्ह सेलर्स दाखवतो, ते त्या लिंकच्या खाली दिसतील. ठीक आहे, पाहिलं सगळ्यांनी. आता त्याच्या खाली चला, काय काय दिसतंय. ज्या 26 कॅटेगरीजची मी नावं घेतली होती त्या आहेत तिथे. ग्रेन्स अँड पल्सेस आहे, भाज्या आहे, फळं आहे, फुलं आहे. तर त्या लिंकवर क्लिक करा. जर व्हेजिटेबल्सवर क्लिक केलं तर भारतभरातनं भाज्या विकण्यासाठी लोकांनी टाकलेल्या जाहिराती दिसतील. क्लिक करा आणि तुमची जाहिरात पण अशीच जाऊन बसणार आहे बरं का. काहींच्या जाहिराती फोटोसकट दिसतील, काहींनी फोटो टाकला नसेल. ठीक आहे. या सगळ्या कॅटेगरीचं नीट अवलोकन याच्यासाठी करायचं आहे की आपल्याला नक्की कोणत्या कॅटेगरीमध्ये जाहिरात टाकायची आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि ते याच्यासाठी महत्वाचं आहे की तुम्ही जाहिरात टाकल्यावर आम्ही तुम्हाला जी खरेदीदारांची कॉल लिस्ट दाखवतो, बायर्सची कॉल लिस्ट दाखवतो, ती त्या कॅटेगरीची असते. परवा कोकणात ट्रेनिंग देताना एकाने अतिशय सुंदर आंबे विकायची जाहिरात टाकली. अतिशय सुंदर वर्डिंग छान टाकली. हापूस तिथला फेमसच आहे आणि त्यांनी कॅटेगरी निवडली पोल्ट्री. त्याला पोल्ट्रीच्याच बायर्स दाखवणार ना आम्ही. तर हे कॉमन सेन्सची गोष्ट आहे. मार्केट मिरची म्हणजे काही रॉकेट सायन्स नाही आहे, अगदी कुणीही छान वापरू शकतो. फक्त हे एवढं डिटेलमध्ये सांगायचं कारण की आपल्याला कॅटेगरी कोणत्या आहेत आणि आपल्याशी रिलेव्हंट कोणत्या आहेत हे समजून घ्यायचं आहे. ठीक आहे, झालं. आता सेलच्या बाजूला बाय आहे. बायवर क्लिक करा तर तुम्ही बाय सेक्शनमध्ये जाल. तर तिथे पण पोस्ट फ्री बाय ॲड बटन आहे. जिथे तुम्हाला काही विकत घ्यायचं असेल तर तुम्ही जाहिरात टाकू शकता आणि तिथे पण या सगळ्या कॅटेगरी आहेत. ठीक आहे. आणि तुम्हाला सांगू का मी की FPOs, फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन किंवा काही इंडिव्हिज्युअल शेतकरी सुद्धा मार्केट मिरचीचा उपयोग सेलिंग आणि बाईंग दोन्हीसाठी करतात. म्हणजे इकडे शेतकऱ्यांकडनं विकतही घेतात आणि तिकडे विकतातही, कारण दोन्ही सेक्शन वापरणं फ्री आहे. एकदा तुम्ही पहिल्यांदा ॲड पोस्ट करता तेव्हाच तुमचं रजिस्ट्रेशन होतं आणि ते युजरनेम पासवर्ड वापरून तुम्ही कितीही ॲड्स पोस्ट करू शकता. कशाचंही लिमिट नाही. सेलिंगची केली तर आम्ही तुम्हाला खरेदीदारांची कॉल लिस्ट दाखवतो. फळं विकायची केली, संत्र विकायची केली तर संत्र विकत घेणाऱ्यांची दाखवतो. तुम्हाला जर ट्रॅक्टर विकत घ्यायचा असेल तर ट्रॅक्टर विकणाऱ्यांची दाखवतो. इथे काही तरुण मुलं आहेत, त्यांनी आपला बायोडेटा पोस्ट केला तर आम्ही त्यांना जॉब्स दाखवतो. मार्केट मिरचीमध्ये फक्त ॲग्रिकल्चर आणि रुरल सेक्टरचे जॉब आहेत आणि कॅटेगरीज मार्केटिंगच्या पण कृषी आणि ग्रामीण क्षेत्रातल्याच आहेत. याचं कारण हे आहे की मार्केट मिरची हे पूर्णपणे ग्रामीण भारताला समर्पित ॲप आहे. ठीक आहे. आता बऱ्यापैकी आलं असेल तर आता आपण आपल्याला जो माल विकायचा आहे त्याची जाहिरात पोस्ट करूया. पोस्ट फ्री बाय सेक्शनमध्ये गेले असाल तर परत सेल सेक्शनला या. बाय सेक्शनमध्ये ॲड पोस्ट केली तर त्याचा अर्थ असा होईल की तुम्हाला विकत घ्यायचं आहे.
सगळ्यांनी सेलवर क्लिक करा, सेल सेक्शनला या आणि पोस्ट फ्री सेल्स ॲड या पिवळ्या बटनावर क्लिक करा. क्लिक केलं? क्लिक केल्यावर काय दिसतंय दाखवा जरा स्क्रीन जागेवरनं. बरोबर, तुम्हाला ज्या कॅटेगरीज होम पेजवर दिसत होत्या त्यांचीच लिस्ट दिसतीये, डब्बे डब्बे दिसतात आहे ना. तर त्यातनं आपल्याला कोणत्या कॅटेगरी खाली माल विकायचा आहे त्या कॅटेगरीवर क्लिक करा. काहीही कन्फ्युजन असेल तर मला विचारा की मॅडम मला हे विकायचं आहे तर मी कोणची कॅटेगरी निवडू. काही हरकत नाही विचारलं तर. कॉटन, तर त्याच्यासाठी कॅटेगरी आहे स्पायसेस, ऑइल सीड्स अँड कॅश क्रॉप्स. त्याच्या अंतर्गत सब कॅटेगरी आहे कॉटन. अजून कोणाला काय विकायचं आहे मला विचारा. विचारलात तर तुम्हाला रिलेव्हंट बायर्सची कॉल लिस्ट मिळेल. धान ना, तांदूळ ना, ग्रेन्स अँड पल्सेस. त्याच्या आतमध्ये राईस सिलेक्ट करा. वर्मी कंपोस्ट साठी फर्टिलायझर्स कॅटेगरी. विचारा, चुकीची कॅटेगरी निवडू नका, नाहीतर मग तुम्हाला बरोबर खरेदीदारांची कॉल लिस्ट येणार नाही. झालं? सगळ्यांनी क्लिक केलं. आता तुमच्या समोर जाहिरात टाकायचं पान आहे, बरोबर आहे. त्याच्यामध्ये आपल्याला सब कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. आता तू भाऊ कॉटन सब कॅटेगरीची, तांदूळवाले राईस सिलेक्ट करतील. आणि समजा एखादी भाजी विकायची आहे ती त्या लिस्टमध्ये नाहीच आहे तर एनी व्हेजिटेबल्स सिलेक्ट करू शकता. एखादं धान्य विकायचं आहे, आता काय कोदो कुटकी नाही आहे त्या लिस्टमध्ये, तर एनी ग्रेन्स करू शकता. कळलं? पण होतो मॅक्झिमम मेजर प्रॉडक्ट्स आम्ही त्या सब कॅटेगरीमध्ये टाकले. कोणाला काही अडचण आहे? वर्मी कंपोस्ट नाही आहे, बायो फर्टिलायझर सिलेक्ट करायचं. आणि झालं. त्याच्यानंतर 2 फील्ड आहेत जे खूप महत्वाचे आहेत. एकाचं नाव आहे हेडिंग आणि दुसऱ्याचं नाव आहे डिटेल्स. त्याच्यातही हेडिंग फील्ड खूप महत्वाचं आहे याच्यासाठी की तुमची जाहिरात आता पुढच्या मिनिटाला पोस्ट होणार आहे आणि तिथे जो कोणी जाहिरात पाहिल त्याला हेडिंग पहिले दिसतं. त्याच्यामुळे हेडिंग जितकं चांगलं लिहिता येईल. पण चांगलं म्हणजे कसं की जर ऑर्गॅनिक कॉटन असेल तर ऑर्गॅनिक कॉटन नमूद करा, नसेल तर करू नका. रेसिड्यू फ्री असेल तर रेसिड्यू फ्री. पहिली गोष्ट म्हणजे हेडिंगमध्ये प्रॉडक्टचं नाव आलंच पाहिजे. कारण आता कसं जसं मॅडमचं वर्मी कंपोस्ट आहे ते सब कॅटेगरीमध्ये नव्हतं, तर हेडिंगमध्ये मॅडम लिहितील वर्मी कंपोस्ट. बरं, त्या वर्मी कंपोस्टचं काय विशेषता आहे? गांडूळ खत आहे की काय आहे, बल्क क्वांटिटीमध्ये आहे. तर आता मार्केट मिरचीद्वारे आम्ही एक मोठा फंडा प्रमोट करतोय जो आहे हमारा गाव हमारा मार्केटिंग. तुम्हाला माहिती आहे की इंडिव्हिज्युअल शेतकऱ्याकडनं माल घ्यायला मोठे मोठे बायर्स नाखुश असतात. आणि सगळ्यात मोठा लोचा कुठे होतो माहिती आहे का की आपण त्यांना क्रेडिटवर देऊ शकत नाही, द्यायचंही नाही. आणि तेही आपल्याकडे पहिले पैसे देऊन आपल्याकडनं उचलू शकत नाहीत. तर याच्यात उपाय काय असतो की त्यांना आपल्या गावाला बोलवायचं, हा माल हे पैसे, बरोबर आहे, सगळ्यात सेफ आणि चांगला. पण त्याच्यात लोचा कुठे होतो की तुमच्या गावातला तुमचा 5 क्विंटल माल घ्यायला कोणी येणार नाही, पण तुम्हाला कोणी अडवलंय का राजे हो? तुमच्या आजूबाजूला कॉटन विकणारे भरपूर आहेत. तुम्ही जाहिरात टाकतानाच हेडिंगमध्ये इन बल्क क्वांटिटी कॉटन असं लिहा. बल्कचं स्पेलिंग सांगते BULK. आणि जेव्हा तुम्ही खरेदीदारांशी बातचीत कराल तेव्हा तुम्ही असंच करा की आमच्या गावात आम्ही प्रोड्युसर ग्रुप आहे असंच दाखवा. भले तुम्ही नसाल, ते सगळे APO बनवायच्या भानगडी केलेल्या नसतील, पण तुम्ही यू कॅन बी अ डिजिटल एंटरप्रिनर फॉर युअर गाव. जर बाहेरचे दलाल तुमच्याकडनं माल घेऊन बाहेर विकतात तर तुम्ही गावातल्या गावात कलेक्ट करून विकू शकता. जेव्हा मार्केट मिरचीवर जाहिरात कराल तेव्हा इन बल्क क्वांटिटी कॉटन, इन बल्क क्वांटिटी वर्मी कंपोस्ट, इन बल्क क्वांटिटी तुम्हाला काय विकायचंय? सीड. हां, काय म्हणाले? तीळ. ते ऑइल सीड्स कॅश क्रॉप मध्येच येईल, सिसम आहे. असं जर तुम्ही लिहिलं
तुम्हाला कॉल लिस्ट येते. तुम्ही खरेदीदारांशी बातचीत करताना जर सांगू शकले की मी माझ्या गावातनं इतकं टन इतकं क्विंटल सिसम देईन, म्हणजे तीळ देईन किंवा कॉटन देईन, माझ्या गावाला येऊन घ्यावं लागेल. माझ्या म्हणण्यापेक्षा आमच्या म्हणा. जो कम्युनिटी अप्रोच, जे आपले डॉक्टर CD माई नेहमी सांगतात की स्मॉल अँड मार्जिनल फार्मर्सनी कम्युनिटी अप्रोचनी गेल्याशिवाय काम होऊ शकत नाही. तर बोलताना बोला की आमच्या गावातनं आम्ही एवढा कापूस देऊ शकतो, हा आमचा भाव आहे. काय होतं, बरेचदा खरेदीदार सॅम्पल मागतात. 100-200चा खर्च करायला मागे पुढे पाहायचं नाही, कुरिअरनी सॅम्पल पाठवून द्यायचं. बातचीत झाली, भावताव ठरला की एवढा माल मिळणार आहे, कधी कधी व्हिडिओ पाठवायला सांगतात. ते सगळं आपण करू शकतो आणि त्याच्यानंतर त्यांना आपल्या गावाला बोलवा. जसं आमच्या झारखंडच्या महिलांनी केलं, मी आधीच सांगितली, काही लोक नंतर आले, त्यांनी सरसो आपल्या गावाला बोलवून विकला आणि 6,000 रुपये प्रति टन चांगला भाव मिळवला आणि आता त्यांची रेग्युलर मार्केट लिंक झाली आहे. आणि कुठून खरेदी करतात ते लोक? 6,000 रुपये प्रति टन भाव देणारे, प्रति टन जास्त भाव देणारे गुजरातहून. झारखंडमध्ये त्यांना भाव मिळत नव्हता. आता मी तेच म्हणते, मी जर नागपुरात संत्री विकायला गेली तर मला भाव मिळेल का? नाही. तसंच आहे ते. त्याच्यामुळे मार्केट मिरचीनी तुम्हाला जगाचं मार्केट ओपन करून दिलंय, तेही विनामूल्य. त्याचा फायदा घ्या आणि त्याच्यासाठी तो व्हिडिओ बनवलेला आहे की जाहिरात टाकल्यावर आपली ॲक्टिव्ह रँक कशी वाढवायची. फक्त त्याच्यात हे नाही सांगितलंय, ज्या मी आता टिप्स देते की खरेदीदारांशी बोलताना पहिली गोष्ट तर खरेदीदाराची ॲक्टिव्ह रँक हाय आहे का पाहायची. जेवढी हाय ॲक्टिव्ह रँक तेवढं त्याला पहिले कॉल करायचं. लेटेस्ट पहिले दिसतात आणि ॲक्टिव्ह रँक दिसते. बोलताना हे बोलायचं की हमारे गाव से हम इतना कपास दे सकते, हमारे गाव से हम इतना सीसम दे सकते, ये हमारा भाव है. भावताव होतो आणि गोष्टी पुढे जातात. कुणालाही क्रेडिटवर माल द्यायचा नाही आणि कुणीही तुमच्या अकाउंटलाही पैसा जमा करणार नाही. तुमचा त्यांच्यावर विश्वास नाही, त्यांचा तुमच्यावर विश्वास नाही, बरोबर आहे, त्याच्यात काहीच हे नाही. परंतु हे मॉडेल सक्सेसफुल झालेलं आहे. लोक लॉरी घेऊन येतात आहे आणि हे आम्हाला कसं कळलं? आम्ही सुद्धा मार्केट मिरची आय स्टार्टेड ॲज माय गिव्हिंग बॅक टू सोसायटी. सुरुवातीला याला कोणताही गव्हर्नमेंटचा सपोर्ट नव्हता, आत्ताही काही फार मोठा सपोर्ट नाही आहे. परंतु हा जो प्रवास झाला त्याच्यात माझ्या लक्षात आलं की खरेदीदार सुद्धा लॉरी घेऊन जाणं पसंत करतात जर जास्त मोठा माल एका गावात मिळत असेल तर त्यांना परवडतं. आणि आपल्यालाही 4 पैसे कमी मिळाले तरी परवडतं, कारण गावाला येऊन घेतात, रिस्क नाही. बरोबर आहे. तर असं हे मॉडेल आहे. तर हेडिंग लिहिलं तुम्ही डिटेल्समध्ये कापूस असेल तर कापसाची व्हेरायटी लिहा, सीसम असेल तर सीसमची व्हेरायटी लिहा. जर तुम्ही फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन असाल तर त्याचं नाव लिहा. हे बघा, हेडिंग आणि डिटेल्स ही पूर्णपणे तुम्हाला भरायचं आहे. इंग्लिशचा बाऊ करू नका. काही तुमचं ऑक्सफर्ड इंग्लिश कोणी मागत नाही आहे. फक्त प्रॉडक्ट जे विकायचं आहे त्याचं नाव इंग्लिशमध्ये बरोबर लिहा. आमच्या एका विदर्भाच्या शेतकऱ्यांनी मस्त जाहिरात केली होती, संत्रा खाओ कोरोना भगाव. कोरोनामध्ये अशी लिहू शकता. फक्त तुम्ही ऑरेंज पण येऊ द्या, कारण ऑरेंजसाठी लोक सर्च करतील. ठीक आहे. बरं, आता हेडिंग आणि डिटेल्स भरून झालं की हात वर करा, मी पुढचं सांगते. हे सगळं करायला मॅक्झिमम 2 मिनिटं लागतात. पहिली ॲड भरायला आणि पुढच्या ॲड भरायला फक्त अर्धा मिनिट लागतो. आणि तुम्ही एकदा रजिस्ट्रेशन झालं की कितीही ॲड पोस्ट करू शकता वेगवेगळ्या मालाच्या. झालं हेडिंग आणि डिटेल्स भरून. आता त्याच्या खाली तुम्हाला प्राइस दिसतंय. प्राइस म्हणजे मूल्य, किंमत. तर प्राइस आपल्याला फक्त आकड्यांमध्येच भरायची आहे. आणि त्याच्या खाली एक नोट दिसते बघा की जर तुमची प्राइस निगोशिएबल असेल, भावताव होऊ शकत असेल, तर तिथे फक्त 0 टाकायचं. 0 टाकायचं म्हणजे मी तुम्हाला फुकटात विका म्हणत नाही आहे, मला जोडे खायचे नाही आहेत. याचा अर्थ असा होतो, तुमची जाहिरात प्रदर्शित होणार आहे आता नेक्स्ट मिनिटला, तिथे असं दिसणार आहे की इनके साथ भावताव हो सकता है, कॉल हिम अर्जंटली. त्याच्यामुळे निगोशिएबल असेल तर 0 ठेवा आणि नाही तर आकड्यात ठेवा. आकडा जो निवडाल त्याचं करस्पॉन्डिंग युनिट बाजूला युनिटमध्ये सिलेक्ट करा. क्विंटल, टन असं. शेतकरी कधीही केजी मध्ये माल विकतो का? नाही. केजी मध्ये मला असंच घेऊन जा म्हणाल.
प्राइस, तुमचा माल काय आहे? टोमॅटो. तर तुम्ही क्विंटलमध्ये विकाल, तर क्विंटलचा काय रेट ठरवला तो टाका. पण काका दादा, त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे मी म्हणते 0 टाका. 0 टाकल्यावर असं दिसतं की तुम्हाला निगोशिएट भावताव करायचा आहे. 0 टाका, ओ टाकू नका. ओ आणि 0 मध्ये कन्फ्यूज करतात लोक. 0 आणि युनिट तुम्ही क्विंटल, टन जे काही योग्य आहे ते सिलेक्ट करा. ठीक आहे, जनरली टनच सिलेक्ट करा, कारण आपण म्हणतो की आमच्याकडे बल्क क्वांटिटीमध्ये माल आहे, बरोबर. आणि आपण आपल्या पूर्ण गावाचं मार्केटिंग करणार आहे. ठीक आहे, झालं. युनिट सिलेक्ट केला, प्राइस टाकली. आता आपल्याला 2 बटणं दिसतात आहे, न्यू युजर रजिस्ट्रेशन आणि ओल्ड युजर लॉग इन. आता मला सांगा की तुम्ही कोणत्या बटनावर क्लिक कराल? बरोबर. आता दुसऱ्यांदा तुमच्या शेतात आलं, आता काय येईल, गहू आला, तर दुसऱ्यांदा जाहिरात टाकायला जाल तेव्हा ओल्ड युजर लॉग इन. तर आता न्यू युजर रजिस्ट्रेशन मध्ये तुमचं रजिस्ट्रेशन बनतंय. उघडलं न्यू युजर रजिस्ट्रेशनचा फॉर्मॅट. आता माझं बोलणं नीट ऐका. आपलं नाव शॉर्ट मध्ये टाका. हंबीरराव, गणपतराव, सर मुकद्दम असलं टाकायची गरज नाही, कारण खरेदीदाराला मतलब तुमच्या मोबाईल नंबरशी आहे. शॉर्ट मध्ये नाव टाका, शॉर्ट मध्ये ॲड्रेस टाका, डिस्ट्रिक्ट नागपूर टाका, भंडारा टाका, वर्धा टाका, जो असेल तो टाका. आणि डिस्ट्रिक्ट महत्वाचा आहे, डिस्ट्रिक्ट टाका आणि ड्रॉपडाऊन मधनं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा. एवढं झाल्यावर ईमेल दिसेल. ईमेल कंपल्सरी नाही आहे, कारण सगळ्या शेतकरी बांधवांकडे ती नसते. ईमेल असेल तर ईमेल टाका, नाहीतर फील्ड ब्लँक ठेवा. सगळे आले पुढे? पुढे सांगू. ॲड्रेस शॉर्ट मध्ये टाका, नाव शॉर्ट मध्ये टाका, डिस्ट्रिक्ट महत्वाचा. आता ईमेल ID बरोबर असेल तर टाका, नाहीतर सोडून द्या. त्याच्या खाली मोबाईल नंबर आहे. आपला 10 अंकी मोबाईल नंबर टाका. 0+91 वगैरे लावू नका. आपला मोबाईल नंबर आपलं युजर नेम राहणार आहे आणि आपल्याला सगळे व्हॉट्सअप, सगळे SMS मेसेजेस आपल्या मोबाईल नंबरवर येणार आहेत. आणि जेव्हा केव्हा आपण दुसरी ॲड टाकू तेव्हा ओल्ड युजर लॉग इन मध्येही आपलं युजर नेम म्हणून मोबाईल नंबर देणार आहे. मोबाईल नंबर व्यवस्थित टाका. त्याच्या खाली पासवर्ड आहे आणि त्याच्या खालचं फील्ड आहे कन्फर्म पासवर्ड. मोबाईल नंबर टाकल्यानंतर पासवर्ड काय टाकू असं बरेचदा मला शेतकरी विचारतात. तर सगळ्यात सोपं म्हणजे आपल्या लक्षात राहायला म्हणून 1 2 3 टाकू शकता आणि कन्फर्म पासवर्ड म्हणून तोच पुन्हा रिपीट करायचा आहे. ठीक आहे. गमतीचा भाग म्हणून मी सांगते की जे मॅरिड लोक आहेत त्यांनी बायकोचं नाव टाका की जे तुम्ही विसरू शकत नाही किंवा विसरायची तुम्हाला परमिशन कायदा देत नाही. आणि जे यंग आहेत ते आपल्या गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचं नाव टाकू शकतात, पण मग त्यांना आठवत बसायची हेडेक होऊ शकते, कारण ते बदलत राहतात ना. पण सोपा उपाय म्हणून 1 2 3 टाका, कन्फर्म पासवर्ड 1 2 3 करा आणि खाली काय हिरव्या रंगाचं बटन दिसतंय पोस्ट ॲड, त्याच्यावर क्लिक करा. सगळ्यांचं झालं का? तर कोणी मागे राहिलं असेल तर माझ्याकडे या, मी सांगते. कोणाचं राहिलं असेल, कोणाला जमत नसेल तर मोबाईल घेऊन माझ्याकडे या. ॲड केल्यानंतर खूप महत्वाचा भाग सुरू होतोय. तुम्हाला एक पॉपअप मेसेज आलाय ज्याच्यामध्ये म्हटलंय की आम्ही तुम्हाला पोटेन्शियल खरेदीदार, पोटेन्शियल बायर दाखवतोय. म्हटलं आला सगळ्यांना पॉपअप मेसेज. तर आय हॅव अंडरस्टूड जे हिरव्या रंगाचं बटन आहे त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे तू काय म्हणतोय पॉपअप मेसेज ते मला समजलं. क्लिक केलं. क्लिक केल्यावर तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर कॉल लिस्ट आलेली आहे. आली आहे. प्रत्येक खरेदीदारासमोर कॉल बटन आहे आणि त्याची ॲक्टिव्ह रँक आहे. हीच कॉल लिस्ट, हीच लिंक तुम्हाला व्हॉट्सअप आणि SMS मध्ये आलेली आहे.
व्हॉट्सअप आणि SMS मध्ये तुम्हाला मेसेज आलाय की तुमची ॲड पोस्ट झाली आहे आणि पोटेन्शियल खरेदीदारांची ही लिंक आहे. ते खाली येईल ती लिंक, त्याच्यावर ती शोधून त्याच्यावर टाईप करेन जो माझा मोबाईल नंबर आहे. पासवर्ड टाका. तुम्ही तुमचे लॉग इन तर ही कॉल लिस्ट मिळाली म्हणजे आपली जाहिरात झाली आहे पोस्ट. आणि आता आपलं काम काय आहे, इथे बसून नका करू, पण कॉल लिस्ट मधल्या कॉल बटनवर तुम्ही क्लिक करा एखाद्या आणि बघा तुम्हाला लाल रंगात वरती खरेदीदाराचा नंबर दिसेल. बघा सगळ्यांनी, लाल रंगात खरेदीदाराचा नंबर दिसेल त्या ॲडच्या, आणि त्याच्या समोर फोन आयकॉन असेल. फोन आयकॉनवर क्लिक केल्यावर त्याला कॉल लागेल. नंतर दुसऱ्याचा कॉल बटनवर क्लिक करा. भरपूर मोठी कॉल लिस्ट आली आहे आणि ऍक्टिव्ह रँक प्रमाणे क्लिक करा की जे सांगतं की हा खरेदीदार ऍक्टिव्ह आहे. दुसऱ्याचा लाल रंगात नंबर दिसेल, त्याच्या समोर फोन आयकॉन येईल, त्याला तुम्ही कॉल करू शकता. जितक्या लोकांना तुम्ही कॉल करत जाल तुम्हाला 2-2 असे पॉइंट्स मिळत जातील आणि तुमच्या ॲडची सध्या ॲड पोस्ट झाली आहे तिची ऍक्टिव्ह रँक आहे 1. जितक्या लोकांना पोस्ट कराल 2-2-2 पॉइंट्स ॲड होत जातील आणि तुमची ऍक्टिव्ह रँक झपाट्याने वाढत जाईल. आणि तुम्ही कुठे वर दिसाल, सर्च ऍक्टिव्ह सेलर्स या लिंकच्या खाली तुम्ही वरती याल. हे याच्यासाठी आहे की प्रायोरिटी लिस्टिंगसाठी क्विकर झालं, इंडिया मार्ट झालं, इव्हन OLX, जस्ट डायल, प्रायोरिटी लिस्टिंग म्हणजे लिस्टमध्ये समोर दिसण्यासाठी. इव्हन गुगल पैसे घेतं. मार्केट मिरची कोणाकडनंच पैसे घेत नाही, कारण हे फ्री ओपन सोशल मिशन आहे. त्याच्यामुळे जे ऍक्टिव्हली मार्केट मिरची वापरतात, ऍक्टिव्हली म्हणजे कसं, विक्रेते असतील तर खरीददारांना कॉल करून मार्केट लिंकेज बनवतात आहे, बायर्स असतील तर विक्रेत्यांना कॉल करून मार्केट लिंकेजेस बनवतात आहे, त्यांना आम्ही ऍक्टिव्ह रँकच्या माध्यमातून वरती दाखवायचा ॲडव्हान्टेज देतो. त्याच्यामुळे हे ऍक्टिव्ह रँकचं मॉडेल हा मार्केट मिरचीचा USP आहे आणि तो नीट समजून घ्या. आणि ते केल्याशिवाय तुम्हाला मार्केट लिंकेज मिळतील अशी आशा पण करू नका, कारण ऑल ओव्हर इंडियामधनं तुमच्यासारखे शेतकरी, तुमच्यासारखे FPO मार्केट मिरचीवर डेली 50-100 ॲड्स पोस्ट होत असतात. तुमची ॲड झपाट्याने खाली जाईल. मग ती वर कशी आणायची, जेवढ्या लोकांना तुम्ही कॉल करता तुमची कसं होतं दादा, खरेदीदार पण खरेदीसाठी जाहिरात टाकतात. आता बिग बास्केट ओनियन, पोटॅटो, टोमॅटो कायम मार्केट मिरचीवर घेत असते, ते जाहिरात टाकतात. खरेदीदारांनी खरेदीची जाहिरात टाकली, ते बाय सेक्शनला जातात, पोस्ट फ्री बाय ॲडला क्लिक करतात, त्यांनी टाकलं आम्हाला तीळ विकत घ्यायचे, तर आम्ही काय करणार, त्यांना विकणाऱ्यांची कॉल लिस्ट दाखवणार. विकणाऱ्यांच्या ह्याच्यात हे दादा येणार. आता या दादांची ऍक्टिव्ह रँक 1 असेल तर ते पहिले यांना कॉल नाही करणार, ज्याची 10, 15, 20 आहे त्याला पहिले कॉल करतील. असं हे सिम्पल कॉमन सेन्सचं हे आहे. आणि हे आम्ही का सुरू केलं, DD सह्याद्री, DD किसान सगळ्यावर मार्केट मिरचीचे भरपूर काय म्हणतात ते शोध झाले, तर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं फोन, ताई तुमचा आम्ही DD सह्याद्रीवर पाहिलं, तुम्हाला खूप छान आहे हो मार्केट मिरची, आम्ही हळदीची ॲड टाकली, जी छान केलं भाऊ, जाहिरात टाकली पण आम्हाला कोणी कॉलच नाही केलं. भाऊ तू जाहिरात केव्हा टाकली, आज सकाळी. पहा, मग ते आमच्या लक्षात आलं की लोकांना वाटतं मी जाहिरात टाकली की माझ्याकडे अशी खरेदीदारांची क्यू लागेल. तसं होत नसतं, कारण सगळेच लोक टाकत असतात. म्हणून जसं आपले एक्झिबिशन्स असतात, आता इथे एवढं मोठं ॲग्रोव्हिजन लागलाय, तिथे जे ॲग्रोव्हिजनचे स्टॉलवाले उभे राहून तुम्हाला काही सांगतात आहे, या म्हणतात आहे, त्या स्टॉलवर तुम्ही थांबता. जिथे सगळे मख्ख बसले तिथे जाता का, नाही. सेम मॉडेल ऑनलाईन ॲडव्हर्टायझिंग, ऑनलाईन मार्केटिंगमध्ये आहे. तुम्ही ॲक्टिव्हली जेवढे कॉन्टॅक्ट बनवता तेवढी तुमची ॲक्टिव्ह रँक वाढेल आणि लोकही तुम्हाला कॉल करायला लागतील. तर असं हे थोडक्यात मॉडेल आहे. बऱ्याच जणांची ॲड पण पोस्ट झालेली आहे, ती ॲड एडिट पण करता येते, त्याच्यात फोटो पण टाकता येतो आणि ते माय ॲड्सला जाऊन करता येतो. तर आता कोणाचे काही प्रश्न असतील तर घेऊया, नाहीतर आपण व्हिडिओ पुन्हा एकदा पाहूया, जो तुम्हाला अजून चांगला क्लिअर होईल आणि जे लोक उशिरा आलेत त्यांना पण समजायला मदत होईल. हा विचारा.
यांना जरा माईक द्या ना. हां दाखवा मला. बाकी कोणाला काही प्रश्न आहे? तुमचं नेट डाऊन असेल, नेट डाऊन असलं की येतं. हां दाखवते मी. तुम्हाला काही प्रश्न आहे? सांगते मी तुम्हाला. आणि एडिट कसं करायचं? एडिट कसं करायचं हे माय ऍड्सला जाऊन करायचं असतं. तिथे तुम्हाला सगळ्या ऍड्स मिळतात आणि माय ऍड रिस्पॉन्सेसला आलेले सगळे रिस्पॉन्सेसही मिळतात. तर आपण ते आता व्हिडिओमध्ये बघू तेव्हा तुम्हाला क्लिअर होईल. फोटो पण एक फोटो टाकता येतो मोबाईलवरून. अजून कोणाचा काही प्रश्न आहे? बाकीच्यांनी कॉल लिस्टवर क्लिक करा आणि पहा मी म्हणते तसा लाल अक्षरात वरती नंबर दिसला पाहिजे. अजून कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा, नाहीतर आपण व्हिडिओ सुरू करणार आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून क्लिअर होईल की तुम्ही जाहिराती एडिट कशा करू शकता, फोटो कसा टाकू शकता आणि मी जे ऍक्टिव्ह रँकचं मॉडेल समजवायचा प्रयत्न केला ते पण अजून चांगलं क्लिअर होईल. कोणाला काही प्रश्न आहे की व्हिडिओ सुरू करू? चालेल. हॅलो मॅडम, आपल्याला डिस्ट्रिक्ट नुसार बघता येणार आहे की आपल्यासाठी काय काय डिस्ट्रिक्ट नुसार, जिल्ह्यानुसार बघता येणार आहे? हो, तुम्हाला सर्च मध्ये सर्च ऑल सेलर्स वगैरे केल्यावर सर्च टेक्स्ट बॉक्स असतो, त्याच्यात तुम्ही पाहिजे तो शब्द टाकून सर्च करू शकता. नागपूर सर्च करू शकता, भंडारा सर्च करू शकता, पण कृपया ही चूक करू नका. कारण नागपूरला तुम्ही विकायला जाल तर भाव मिळणार नाही. मी तुम्हाला तेच सांगतेय. मला बरेच जण हा प्रश्न विचारतात. पण तुम्हाला प्रॉडक्ट सर्च तुम्ही करू शकता, म्हणजे ह्या प्रॉडक्टसाठी कुठे कुठे बायर्स आहे. आता जसं तुम्हाला आम्ही खरेदीदारांची कॉल लिस्ट तर पाठवलीच आहे, परंतु मार्केट मिरचीच्या बाय सेक्शनला जाऊन सर्च ऑल बायर्सवर क्लिक करून सर्च टेक्स्ट बॉक्समध्ये तुम्ही ते पण टाकू शकता. नागपुरी टाकू शकता, कॉटनही टाकू शकता. पण आम्ही तुमचं काम सोपं केलं आहे, तुम्हाला कॉल लिस्ट पाठवली आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे ते सर्च टेक्स्ट बॉक्स त्याच्यासाठी वापरायचा असतो. आणि कशा कशाची डिमांड येते तुम्हाला अगदी आश्चर्य वाटेल. परवा मला कशाची डिमांड आली होती? मक्याचे केस. मक्याच्या वरती जे केस असतात ना ते एका बायरला बल्कमध्ये हवे होते. का? तर त्याच्यापासून औषधी बनतात. मग म्हटलं आमचे जेवढेही मकावाले सेलर्स आहेत त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा, त्यांच्याकडे केस असणारच आहेत वरचे. नंतर निंबोणी सीड्सला पण भरपूर डिमांड आहे. सुरण, त्याला काहीतरी एलिफंट याम काहीतरी म्हणतात, त्याची पण आहे. म्हणजे आपल्याला कल्पना नाही आहेत इतक्या मोठ्या संख्येने लोकांना ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट्स बल्कमध्ये घ्यायचे असतात. खरं तर आपल्यालाच मार्केट सगळ्यात चांगलं आहे, फक्त आपण रिमोट एरियात राहतो म्हणून आपला मार्केट लिंकेजचा प्रॉब्लेम येतो. अजून कोणाला काही प्रश्न आहे का विचारा, नाही तर व्हिडिओ सुरू करू. कोणाला प्रश्न नाहीये? सुरू करू. मॅम आता आपलं पोस्ट कुठे दिसणार? आपली पोस्ट कुठे दिसणार? आपण जे आता पोस्ट केली आहे ते कुठे दिसणार? माय ऍड्सच्या खाली पण बघू शकता. सर्च ऑल सेलर्स वर क्लिक केल्यावर आता इथे 10-15 ऍड्स पोस्ट झालेत, त्याच्यात तुमची दिसू शकेल. सर्च ऑल सेलर्स वर क्लिक करा, तुमची जाहिरात पहा. माय ऍड्स मध्ये तुम्ही तुमची जाहिरात पुन्हा पाहू शकता. त्याच्यात तुम्हाला मोबाईल नंबर आणि पासवर्ड द्यावा लागेल. रिमेंबर मी केलं तर परत परत मागणारी नाही. सर्च ऑल सेलर्स मध्ये क्लिक केलं तर आता 15-20 लोकांनी ऍड टाकल्यात, त्याच्यात मागे पुढे करून तुमची ऍड कुठेतरी असणार. ज्यांना ज्यांना व्हॉट्सअप आणि SMS मेसेज आले त्यांची सगळ्यांची ऍड पोस्ट झाली आहे, काळजी करू नका. ठीक आहे, व्हिडिओ पाहायचा. आता व्हिडिओ सुरू करा पहिल्यापासून.